अंतरवाली सराटीहून मराठा आंदोलकांचं बादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे। जरांगे पाटलांसह हजारो आंदोलक मुंबईकडे निघालेत। कोर्टानं फटकारल्यानंतरही आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी जरांगे पाटील ठाम होते। अखेर पोलिसांकडून जरांगे पाटलांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र जरांगेंना केवळ 29 ऑगस्ट या एकाच दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे। या आंदोलनासाठी देखील अटी शर्ती घालण्यात आल्यात। पण असं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटलांचा हा ताफा निघालेला आहे, मोर्चा निघालेला आहे। जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिलेली आहे। आज सकाळी हा मोर्चा निघालेला आहे। त्यानंतरचा मार्ग आपण या ठिकाणी बघतोय आणि 29 तारखेला आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी जरांगे पाटलांना देण्यात आली आहे। पण एका दिवसामध्ये फक्त 8 तासांसाठी परवानगी आहे। पोलिसांनी ही परवानगी दिली आहे। दरम्यान कल्याण फाटा त्याचबरोबर नेप्ती चौक असा हा ताफा जरांगे पाटलांचा हा जो मोर्चा आहे तो नारायणगाववरून मुंबईच्या दिशेनं येणार आहे आणि आज सकाळीच हा मोर्चा निघालाय मुंबईच्या दिशेनं। अंतरवाली सराटीमधून या मोर्चाची रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आपण बघू शकतो। मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव हे या मोर्चामध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे सगळीकडे धामधूम आहे गणेशोत्सवाची, तर दुसरीकडे याच दिवशी आपण मुंबईकडे रवाना होणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार आज अंतरवाली सराटीहून हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालाय। दरम्यान आंदोलनाची परवानगी देताना पोलिसांकडून कोणकोणत्या अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पोलिसांनी जरी परवानगी दिली असली तरी देखील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी एका दिवसाची ही परवानगी आहे। शनिवार रविवार शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी परवानगी नाहीये, म्हणजे शासकीय सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी आंदोलन करता येणार नाही, तर फ्रीवेच्या मार्गाने आझाद मैदानाकडे जाता येईल असंही अटी शर्ती घालण्यात आल्यात। याशिवाय मनोज जरांगे यांच्यासोबत फक्त 5 वाहनांनाच आझाद मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि इतर आंदोलकांची वाहनं ही वाडी बंदर इथंच थांबावी असंही पोलिसांनी म्हटलंय। केवळ 5000 आंदोलकांनाच आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची ही परवानगी आहे। एका दिवशी 29 तारखेला हे आंदोलन करता येणार आहे। दरम्यान आझाद मैदानावर आंदोलनाच्या परवानगीसाठी जरांगे पाटलांकडून दिलेल्या हमीपत्रामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत तेही आपण बघूया। तर या हमीपत्रामध्ये जरांगे पाटील म्हणतायत सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेतच आंदोलन करणार, कायदा आणि नियमांचं पालन करणार असं या हमीपत्रामध्ये जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। पोलिसांच्या नियमित संपर्कात राहणार असंही ते म्हणतायत। चिथावणीखोर भाषण करणार नाही असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही असंही त्यांनी हमीपत्रात म्हटलंय। जाळपोळीची कृती होणार नाही असंही त्यांनी दिलेलं आहे हमीपत्रामध्ये। तर आंदोलन स्थळावरून इतरत्र कूच करणार नाही असंही जरांगे पाटलांनी हमीपत्रात म्हटलंय। आणि त्याचबरोबर पांडुरंग मारक यांच्यावर पोलिसांशी समन्वयाची जबाबदारी असेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। याशिवाय पाणी वैद्यकीय मदत उपलब्ध करू असंही त्यांनी सांगितलंय। वाहतुकीत अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय। तर आंदोलकांची संख्या मर्यादित ठेवणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणतायत। ठरलेल्याच ठिकाणी आंदोलन करणार असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर आंदोलकांकडे शस्त्र असणार नाही असंही जरांगे पाटील यांनी हमीपत्रात लिहून दिलंय। दरम्यान 1 दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिल्यानंतर जरांगे पाटलांनी 1 दिवसात आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही दिलाय। तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार, यात काही दुमत नाही। माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार, यात दुमत नाही। मी शब्द देतो ना, पाळणार आम्ही। पण मला आधी ऑर्डर वाचू द्या, त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही। तुम्हाला 1 दिवसाची परमिशन देताना सुद्धा अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हणलं मी ऑर्डर वाचत नाही, पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण मी ऑर्डर वाचली नाही। मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं आणि तरी पुढचंही सांगतो। मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही। आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे, पण ते एका दिवसात नाही। तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागतं। नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार, म्हणजे 1 दिवसाची परवानगी मान्य नाही। आता 1 दिवसात काय मग करा अंमलबजावणी, अंमलबजावणी केली तर मान्य, एका दिवसात करा। तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तोवर मी बसणार।
पण नियम मात्र सगळे पाळणार. मी आधी ऑर्डर बघतो, नंतर त्याच्यावर संध्याकाळी सविस्तर बोलतो. पण 1 दिवसाची परवानगी आंदोलन करा म्हणजे चॉकलेटला घ्यायच का हे काय. चलो धन्यवाद. संध्याकाळी तुम्हाला सविस्तर याच्यावरती बोलणार. मी देखील आवाहन केलं होतं की गणपती उत्सवामध्ये आंदोलनामुळे गणेश भक्त लाखो गणेश भक्त महाराष्ट्रात येत असतात. महाराष्ट्रातला गणेश भक्त आहेत, परंतु देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात. त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जरंगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं. सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं जे आंदोलन आहे, शेवटी त्यांचा तो अधिकार आहे. मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे. त्यांच्या आंदोलनालाही माझा कधी विरोध नाही आहे, परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे. दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही या मुद्द्यावरून जरांगेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. जरांगे म्हणतात की मी 4 महिन्यापूर्वी तारीख ठरवली. ती तारीख ठरवत असताना या कालावधीमध्ये गणेशोत्सव असतो एवढं त्यांना माहीत नसावं का? त्यांनी हे टायमिंगसुद्धा मुद्दाम होऊन गणेशोत्सवाचंच निवडलं आहे की जेणेकरून सरकारवरती दबाव यावा. मुद्दाम गणेश उत्सवात येण्याचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करायचं, कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम करायचं, हा सगळा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे मुंबईला येत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. आमचं आंदोलन जे आहे आमच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करणे, ते जसं आहे तसं टिकून राहावं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचं सरकारच्या विरोधात आंदोलन राहणार आहे की आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. दरम्यान जरांगेंनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. यावरून चित्रा वाघ यांनीही जरांगेंवर हल्लाबोल केला. बोलले म्हणून तुम्ही सगळी टोळधाड माझ्यावर सोडली. घाणेरडे अश्लील फोन, धमक्यांचे फोन, काय करणार आहात तुम्ही? मारणार आहात मला? म्हणजे तुम्ही चुकलात तर आम्ही बोलायचं नाही आणि आम्ही बोलल्यावरती तुमचे समर्थक आम्हाला नाही ते बोलणार? घाणेरड्या अश्लील कमेंट्स करणार, फोन चालू आहेत सतत, मी अमका बोलतोय आणि हे बघून घेऊ आणि तुला असं करू. काय करणार आहात तुम्ही? मारणार आहात का आम्हाला? तर मुंबईमध्ये हे आंदोलन धडकणार आहे. आंतरवालीहून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेत. त्यांचा ताफा जालन्यातील शहागड फाटा या ठिकाणी खुटा चौकामध्ये पोहोचलाय. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शेकडो मराठा आंदोलकांनी जरांगेंचं जंगी स्वागत केलंय. तर कारच्या छतावर बसून जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय. दरम्यान मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. सोलापूरच्या बार्शीमधून तर मराठा आंदोलक गणपतीची मूर्ती सोबत घेऊन मुंबईकडे रवाना झाले. गणेशोत्सवामध्ये आंदोलन पुकारल्यानंतर जरांगेंवर टीका होत होती. मात्र आपण गणेशोत्सवाविरोधात नाही, त्यामुळे आंदोलन स्थळीच गणेशोत्सव साजरा करू असं जरांगेंनी म्हटलंय. जरांगेंची भूमिका मराठा आंदोलकांनी तंतोतंत पाळल्याचं दिसून येते आणि बार्शीमधून बाप्पाची मूर्ती सोबत घेऊन आंदोलक मुंबईकडे निघाले. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. सोलापूरची ही दृश्य आहे. सोलापूरच्या बार्शीमधून हे आंदोलक निघालेत. मात्र ते एकटे निघालेले नाहीये, तर गणपती बाप्पालाही त्यांनी सोबत घेतलेला आहे. आपल्या गाडीत बसवून ते बाप्पाला मुंबईकडे घेऊन येताना दिसून येत आहे. तर मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे. मराठा आंदोलक आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा पहिला मुक्काम छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरमध्ये आहे. यावेळी जरांगेंचं शिवजन्मभूमीमध्ये जंगी स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर जुन्नर, राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, बाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहे. आणि 29 तारखेला आझाद मैदानामध्ये जरांगे उपोषणाला बसणार आहेत.
तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिली आहे. ही आरपारची आणि शेवटची लढाई आहे असं ते म्हणतायत. कितीही वेळ लागला तरी आपण मुंबई सोडायची नाही असं जरांगेंनी मराठा समाजाला सांगितलं. सकल मराठा बांधवांच्या वतीनं आने पठार भाग म्हणतो आमचा, त्या भागात जोरदार स्वागताची तयारी झालेली आहे. अगदी आने पठार भागापासून पेमदारा आने पठार तर ते डायरेक्टली बेल्ले आळेफाटा ओतूर आणि बनकर फाटा मार्गे जुन्नरला मुक्कामाला येणार आहेत. सगळ्या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा जी काही हॉटेल्स आहेत, लोकांची घरं आहेत, छोटे मोठे हॉल आहेत, लग्नाची कार्यालय आहेत, या सगळ्या ठिकाणी सकल मराठा बांधवांची व्यवस्था राहण्याची, खाण्याची, नाश्त्याची, पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे.